थांबा, तुमची पण कुंभ रास आहे का? तर काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. उद्या 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता साक्षात 142 वर्षानंतर संपूर्ण ब्रह्मांडात असा महाविनाशकारी शनी आणि चंद्राचा विष योग पेटत आहे, ज्याचा थेट महाविनाशकारी घाव तुमच्या कुटुंबावर, पैशावर, तुमच्या भविष्यावर पडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण 27 ऑगस्टच्या या काळ्या पौर्णिमेच्या रात्री तुमच्याच अत्यंत विश्वासातील रोज सोबत असणारी व्यक्ती असं काही महाभयंकर स्फोट आणि विषारी कांड करणार आहे, ज्यामुळे तुमचे हसते खेळते घर एका रात्रीत उद्ध्वस्त होऊन आणि तुमची एकाच सेकंदात स्वाहा होईल. या पौर्णिमेच्या रात्रीपासून एकमेकामागं एक 5 अशा महाविनाशकारी घटना घडणार आहे, ज्याची तुमच्या रात्रीची झोप कायमची हिरावून टाकेल. पण सावध व्हा, ज्याच्या पाठीशी साक्षात न्यायाधीश शनिदेव आहे, शनिदेवाचे महाकाल उभे आहेत, त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. कोणाचा आहे तो विषारी चेहरा? काय घडणार त्या मध्यरात्री 12 वाजता? या साक्षात शनिदेवाचा त्रिशूळचा कसा धुव्वा उडणार? जर स्वतःचे घर, आयुष्य आणि शत्रूच्या जाळ्यातून कुटुंब वाचवायचं असेल तर या व्हिडिओच्या एका मिनिटाचा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण वेळ संपत आली आहे. मंडळी नमस्कार, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबातही विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता एक सेकंदा सुद्धा तुमची नजर स्क्रीनवरून बाजूला हटवू नका, कारण 27 या ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री संपूर्ण ब्रह्मांडात असा महाविनाशकारी खेळ शिजला आहे, जो तुमच्या आयुष्यात महाभयंकर वादळ आणणार आहे. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचा स्वामी साक्षात न्यायाचे देवता शनिदेव आहेत आणि सध्या कुंभ राशीवर शनीची साडेसाती पूर्ण ताकदीने सुरू आहे. पण उद्या 27 ऑगस्टच्या पौर्णिमेला आकाशात साक्षात 142 वर्षानंतर शनी आणि चंद्राची संपत युक्ती होत आहे, ज्याला शास्त्रात महाविनाशकारी विषयोग म्हटले आहे. जेव्हा शनी आणि चंद्राचा हा महाविष योग पेटतो, तेव्हा माणसाचे मन, डोकं, नशीब एकाच वेळी भ्रष्ट होते. 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्रीपासून कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात एकामागं एक अशा 5 महाभयंकर घटना घडणार आहेत, ज्याचे नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 27 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर कुंभ राशीवर धडकणाऱ्या त्या 5 महाभयंकर घटना. पहिली घटना, 27 ऑगस्टच्या रात्री ठीक 12 वाजल्यापासून तुमचे मन अचानक प्रचंड अस्तव्यस्त होईल. मनात नसत्या शंका, अनामिक भीती आणि तणाव असा पेटून उठेल की रात्रीची झोप पूर्णपणे उडून जाईल. चंद्राचे हे नकारात्मक तरंग तुमच्या मेंदूवर थेट ताबा मिळवतील, ज्याच्यावर तुम्ही अद्भुत विश्वास ठेवला, ज्याला स्वतःच्या रक्ताच्या माणसापेक्षा जास्त मानलं, तीच व्यक्ती या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या पाठीत सर्व भयंकर डाव रचत आहे. तो विषारी चेहरा पाहून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. तिसरी घटना, 27 ऑगस्ट नंतर तुमच्या हातात साचलेली जमा किंवा गुंतवणुकीची अचानक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा तुमच्या जागेवर सही केल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकतं. तुम्ही अडचणीत येऊ शकता. चौथी घटना, पौर्णिमेच्या या काळ रात्री घरातील शांततेचा सर्वनाश घडवून आणण्यासाठी गुप्त शत्रू तयार आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून घरात भयंकर भांडण तांडण पेटल आणि नाते कायमची तुटण्याच्या वळणावर येऊन थांबतील. पाचवी घटना, अचानक पाठीचे आजार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास, नोकरी किंवा व्यवसायात किंवा केलेल्या कष्टाचे श्रेय तिसरीच कपटी व्यक्ती मरून येईल आणि तुमच्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न करेल. पण या 5 घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे? 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या त्या मध्यरात्री 12 वाजता कुंभ राशी सोबत असे कोणते गुप्त आणि रहस्यमय कांड घडणार आहे, ज्याची कुणकुणत तुम्हाला लागली नाही? हा पहा पुढच्या भागामध्ये. आता श्वास रोखून धरा, कारण आता 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या त्या काळ्या मध्यरात्री सर्व भयंकर आणि गुप्त सत्य बाहेर काढणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि
बहिणींनो, 27 ऑगस्टच्या रात्री ठीक 12 वाजता जेव्हा जगातील सर्व लोक गाढ झोपलेले असतात, तेव्हा तुमच्याच आयुष्याचा सर्वात मोठा गुप्त गेम प्लॅन शिजला जातो. काय घडणार आहे त्या रात्री? ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा माणसाच्या भावनांचा आणि मनाचा स्वामी आहे. शनी चंद्राच्या या विष योगामुळे 27 ऑगस्टच्या रात्री चंद्राचे अतिनकारात्मक किरण तुमच्या राशीवर थेट ताबा मिळवतील. पहिली भयंकर गोष्ट, तुमच्या ओळखीची एका अशी व्यक्ती जी तुमच्या रोजच्या संपर्कात असते ती बाहेरील शत्रूसोबत हितमिळवणी करून तुमच्या विरुद्ध सर्वात मोठे कट कारस्थान रचत असते. दुसरी महाभयंकर गोष्ट, तुमचे आर्थिक स्रोत ब्लॉक करणे, तुमच्याबद्दल समाजात अफवा पसरवणे आणि तुमच्या कुटुंबिक असा गैरसमज निर्माण करणे ज्यामुळे तुमचे हसते खेळते घर उद्ध्वस्त व्हावे. हा सर्व प्लॅन तिने रात्री अंतिम केला आहे. ही व्यक्ती तुम्हाला कशी ओळखायची? 27 ऑगस्टच्या दिवशी ही व्यक्ती तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलेल, तुमच्या दुःखाचे खोटे नाटक करेल, पण तिचे डोळे आणि तिच्या हालचाली तिच्या मनात विष उघडे पडल. जर या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही गफील राहिलात तर, सांगितलेले नियम पाळले नाही तर 28 ऑगस्टचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप येईल. पण या महाभयंकर रात्रीच्या महाप्रभावातून आणि गुप्त शत्रूच्या जाळ्यातून वाचण्यासाठी कुंभ राशीला कोणते 4 अभेद्य भीती उभ्या कराव्या लागत हे पहा पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता एकही सेकंद सुद्धा विचलित होऊ देऊ नका, कारण 27 ऑगस्टच्या पौर्णिमेचा हा महाविनाशकारी विष योग आणि शत्रूचे गुप्त षडयंत्र धुळीत मिळवण्यासाठी तुम्हाला या 4 अभेद्य आणि कडक सावधगिरीच्या भीती उभ्या कराव्या लागतील. या 4 भिंती तुम्ही आजच तुमच्या आयुष्याभोवती उभ्या केल्या नाही तर 27 ऑगस्टची ती काळ रात्र तुमचे घर, पैसा, मानसिक शांतता कायमची हिरावून घेईल. पहिली अभेद्य भिंत, पौर्णिमेच्या मध्यरात्रीचा प्रवास पूर्ण बंद करा. 27 ऑगस्टच्या सकाळी सूर्योदयानंतर ते 28 ऑगस्टच्या सूर्योदयापर्यंत विनाशकारी घराबाहेर पडणे, विशेष एकट्याने लांबचा प्रवास करणे किंवा असोच जागी जाणे पूर्णपणे टाळा. पौर्णिमेच्या रात्री नकारात्मक शक्ती आणि चंद्राचे विषारी कारण अत्यंत तीव्र असतात. तुमचे घर हीच तुमची सर्वात सुरक्षा ढाल. उंबरठ्यावर आत्ताच राहा. दुसरी घटना, 27 ऑगस्टच्या पौर्णिमे दिवशी आणि त्यानंतरचे 3 दिवस कोणत्याही एका रुपयाला उधार देऊ नका किंवा कोणाच्याही सांगण्यावरून घाई गडबडीत नवीन गुंतवणूक करू नका. जर या विष योगात तुम्ही पैशाचा व्यवहार केला तर ते पैसा कायमचा बुडेल आणि समोरची व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. पैशाच्या बाबतीत आजच कठोर व्हा. तिसरी भिंत, गुप्त योजना आणि कुमकुवतपणाच्या तिजोरी ठेवा. तुमच्याच घरातील गुप्त गोष्टी, तुमची कमाई किंवा तुमचे भविष्याचे प्लॅन स्वतःच्या भावा बहिणीला किंवा जवळच्या मित्राला सुद्धा सांगू नका. शत्रू तुमच्याच माणसाच्या तोंडून कामाच्या कमजोरीचा सुगावा लावण्याच्या तयारीत आहे. या 10 दिवसात कमी बोला, जास्त सावध राहावा, हीच तुमचा मित्र असला पाहिजे. कुंभ राशीच्या सर्वात मोठी ताकद, कमजोरी म्हणजे तुमचा राग आणि 27 ऑगस्टच्या पौर्णिमेला लोक तुम्हाला जाणीवपूर्वक चिंतवणी देत असेल, खोटे आरोप करत असेल, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही रागात उत्तर दिले तर शत्रूचा कट यशस्वी होईल. शांत राहा, संयम ठेवा आणि न्यायाचा न्यायमूर्ती साक्षात शनिदेव आणि महाकालावर सोपून द्या. पण या व्हिडिओच्या 142 वर्षाच्या महाविनाशकारी विषयोगाची राख रांगोळी करण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 27 ऑगस्टला कोणते 5 महाभयंकर सिद्ध उपाय करायचे आहेत हे पहा पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जरा छातीवर हात ठेवा आणि पूर्ण एकाग्रतेने पुढील 5 मिनिटे ऐका, कारण 27 ऑगस्टच्या पौर्णिमेचा विष योग कितीही भयंकर असू दे किंवा काळ तुमच्या विरोधात उभा राहिला तरी आपल्या सनातनी शास्त्रात अशा प्रत्येक महाविनाशकाराची राख रांगोळी करण्याचे 5 अमोघ आणि अत्यंत शक्तिशाली सिद्ध महाउपाय दिले आहेत. 27 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत जर तुम्ही हे 5 उपाय केले तर कुंभ राशीचा बालही बाका होणार नाही आणि साक्षात न्यायाधीश शनिदेव व देवाचे देव महादेव स्वतः तुमचे रक्षण करायला ढाल बनून उभे राहतील. पहिला महाउपाय, महादेवाचा चंद्र विष शांत करणारा दूध जल अभिषेक. शनिदेव आणि चंद्र या दोघांचेही आराधना देवता साक्षात देवाचे देव महादेव. आता विष योगाचा प्रभाव नष्ट करण्याचा हा सर्वात मोठा तोटगा आहे.
27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम हा मंत्राचा जप करा. या उपायाने पौर्णिमेच्या चंद्राचे सर्व वाईट प्रभाव, मानसिक ताण आणि विषयोगाचा धोका एकही सेकंदात जळून भस्म होईल. दुसरा महाभयंकर उपाय, पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा महादिवा. शनिदेवाची महाकृपा मिळवण्यासाठी आणि 7.7चा प्रकोप शांत करण्यासाठी हा अमोघ उपाय आहे. 27 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुमच्या येणारे मोठे आर्थिक संकट, कोर्ट कचेरी, फेरा आणि गुप्त शत्रूची नजर त्वरित नष्ट होईल. तिसरा महाउपाय, कुंभ राशीच्या जातकांनो शरीरात नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी हा सिद्ध तोटका आहे. 27 ऑगस्टला थोडे काळे तीळ आणि काळा धागा शनिदेवाच्या चरणी अर्पण करा किंवा एखाद्या गरजू दुःखी व्यक्तीला काळ्या वस्तूचे दान करा. गुप्त शत्रूचे सर्व प्लॅन्स तुमच्या दाराबाहेर उधळतील. आणि चौथा महाउपाय, शनिदेवाचा महाभयंकर बीज मंत्र जपा. शनीच्या 7.7मध्ये आणि विषयोगात स्वतःचे रक्षण करण्यासाठी सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे. 27 ऑगस्टला मंडळी, 27 ऑगस्टला रात्री 9 ते 12च्या दरम्यान रुद्राक्षमाळाचे सलग 108 वेळा शनी मंत्राचा जप करा. मंत्र ओम शनिचाराय नमः. फायदा, मंत्राच्या कंपनामुळे तुमच्या भोवती एक अदृश्य सुवर्ण कवच तयार होईल, ज्याला कोणाचीही वाईट शक्ती भेदू शकणार नाही. पाचवा महाउपाय मंडळी, संकल्पना आणि शनिदेवाचा जययोग. जेव्हा हजारो कुंभ राशीचे जातक एकाच वेळी शनिदेव आणि महाकालाचे नाव पुकारतात, तेव्हा ब्रह्मांडातून महाशक्ती जागरूक होते. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, जय महाकाल नक्की टाईप करा. हा संकल्पना तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व वाईट शक्तीपासून आणि अचानक येणाऱ्या संकटापासून रक्षण करेल. पण 27 ऑगस्टच्या या काळ्या पौर्णिमेच्या रात्री कुंभ राशीच्या जातकांना अशी कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करायची नाही. जी एक चूक झाली तर साक्षात शनिदेव सुद्धा तुम्हाला माफ करू शकणार नाही. पहा हा व्हिडिओच्या शेवटच्या आणि अंतिम भागात. थांबा, पुढे जाण्याआधी माझे हे शेवटचे शब्द तुमच्या काळजात कोरून ठेवा, कारण आता आपण या व्हिडिओच्या महानाट्य, अंतिम आणि महाविनाशकारी टप्प्यात आलो आहोत. उद्या 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या सूर्योदयापासून कुंभ राशीच्या जातकांसाठी साक्षात काळाची महापरीक्षा सुरू होणार आहे. जे मी सांगितलं आहे हे 5 सिद्ध महाउपाय करणार नाही तर त्यासाठी हा इशारा नसून काळाची अंतिम ताकद आहे. 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री या 3 चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, मांसाहार, मद्यपान अर्धम करणे. पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी रात्री मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नका. शनिदेवाची 7.7 चालू असताना हा अधर्म केल्यास साक्षात शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागतो. दुसरी चूक, पौर्णिमेच्या रात्री उघड्या आकाशाखाली एकटे फिरणे. 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता विनाकारण घराबाहेर किंवा ओसाड जागी जाऊ नका. चंद्राचे विषारी कारण आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर ताबा मिळवू शकते. तिसरी चूक, कोणाचाही अपमान किंवा फसवणूक करणे. शनिदेव हे न्यायाचे देवता आहे. पौर्णिमेला कोणाचीही वाईट वर्तणूक करू नका. निष्पाप माणसाचा तळतळाट तुमच्यावर उलटू पडू शकतो. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. 27 ऑगस्टच्या या 142 वर्षाच्या महाविनाशकारी विषयोगापासून आणि शत्रूच्या षड्यंत्रातून कुंभ राशीच्या प्रत्येक भावाला, बहिणीला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता व्हॉट्सअपवर तुमच्या सर्व ग्रुप्सवर आणि नातेवाईकांवर शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं तरी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवू शकतो. पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात कोणता मोठा सुवर्णकाळ जॅकपॉट योग उघडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
कमेंट बॉक्समध्ये शनिदेवाचे स्मरण आणि टाईप करा जय शनिदेव जय महाकाल. वेळ संपत आली आहे, सावध रहा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शनिदेव. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी, न्यू व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाईल. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. चला तर बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.